शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपक ज्योति नमस्तुते। दिव्या दिव्या दीपक काळ कानी कुंडल मोतीहार दिवा लावला तुळशीपाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी। नमस्कार, मी स्वप्नजा माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। आज आहे दर्शमावस्या म्हणजेच दीपमावस्या। हा जो दिवस आहे आषाढ महिन्यातला शेवटचा दिवस म्हणून आपण साजरे करतो। याचं महत्त्व आपल्या गरुड पुराणात सुद्धा सांगितलं गेलं आहे। ज्याप्रमाणे एखाद्या शुभ कार्याची सुरुवात आपण दीप प्रज्वलित करून म्हणजेच दिवा लावून करतो, त्याचप्रमाणे श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे आणि श्रावण महिन्यातील सणवार व्रतवैकल्य साजरी करण्यासाठी आषाढ महिन्यातला हा शेवटचा दिवस आपण दर्शमावस्या आणि दीप पूजा म्हणून साजरी करतो। या दिवशी काही भागांमध्ये किंवा काही आपल्या हिंदू धर्मामध्ये पितरांना शांत करण्यासाठी किंवा पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पितरांना नैवेद्य सुद्धा दाखवलं जातं। काही जण दान देखील करतात आणि याचप्रमाणे आपली दर्शमावस्या ही खूप महत्त्वाची मानली जाते। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।